नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं स्वादांकुर किचन मध्ये। आज आपण आपल्या किचन मध्ये बघणार आहोत लच्छा पराठा। चला तर मग कसा बनवायचा तो। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही मैदाही घेऊ शकता। त्यासोबतच इथे 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं। तुम्ही जर मैदा वापरला तर त्याचे लच्छे किंवा लेयर्स जास्त पडतील आणि गव्हाचं पीठ वापरल्यावर थोडे कमी पडतात, पण पौष्टिक असतं, ते हेल्दी असतं। तर हे पीठ भिजवून झालेलं आहे, 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 20 मिनिटानंतर इथे एक गोळा घेतला आहे मी, त्याच्यावर पीठ भुरभुरून ते लाटून घ्यायचं। हा पराठा लाटताना जास्त बारीक किंवा जास्त जाडही लाटायला नको, मध्यम आकारात पोळीसारखा हा लाटून घ्यायचा आहे। यानंतर यावर तेल टाकून सर्वीकडे ते तेल पसरवून घ्यायचं आहे आणि वरून तुम्हाला कोथिंबीर किंवा इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे, हिरवी कांद्याची पात टाकायची आहे आणि वरून पीठ पसरवायचं आहे। पूर्वी हा लच्छा पराठा राजवाडे किंवा खास मेजवान्यांमध्ये बनवला जायचा। मैदा, तूप आणि वेळखाऊ पद्धत यामुळे तो नेहमीच रॉयल पदार्थ मानला जातो। तर बघा, इथे आपण पीठ टाकून घेतलं आहे ना, तेल आणि पीठ। तर याचे आता आपल्याला लेयर्स बनवायचे आहेत। तर मी बघा अशा प्रकारे त्याच्या घड्या बनवते आहे आणि अशा घड्या बनवून ते आपल्याला बघा अशा घड्या गुंडाळल्यानंतर त्याला चक्रीसारखं फिरवून घ्यायचं आहे आणि थोडा दाब देऊन त्याला छान असा गोळ्यासारखा आकार द्यायचा आहे, जेणेकरून ही पोळी गोल लाटली जाईल। व्यवस्थित त्याच्यावरती पीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे। थोडा जाडच राहू द्या। एका साईडला तवा गरम करायला ठेवा। पराठा मध्यम आचेवर भाजायचा, दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावायचं। जास्त आच असेल किंवा जास्त तवा तापलेला असेल तर थर जळतात आणि कमी असेल तर पराठा कच्चा राहतो किंवा वातड बनतो। त्यामुळे मध्यम आचेवर हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तूप वापरल्यास चव दुप्पट होते। शेवटी हाताने हलकेच दाबायचे आहे, याच्याने काय होतं, थर खुलतात। लच्छा पराठ्यामध्ये उष्मांक जास्त असतो, म्हणून हा रोज खाण्यासाठी नाहीये, पण कधीतरी खास जेवणासाठी नक्कीच खायचा। बघा इथे एक पराठा झालेला आहे। आता मी वेगळ्या पद्धतीने अजून एक तुम्हाला दाखवते। इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, त्याने आपण असं लेअर कापू शकतो आणि त्याला सगळं गुंडाळून आणि पुन्हा त्याला लपेटून एक गोळा करून आपण अजून एक प्रकारे हा पराठा बनवू शकतो। लच्छा पराठ्यामधील कुरकुरीत थर, तुपाचा सुगंध आणि गरमागरम सर्विंगमुळे तो प्रत्येक जेवण खास बनवतो। बघा इथे छान लेयर्स झालेले आहेत आपले, हे गुंडाळून मी लाटून घेते आहे। आता या ठिकाणी बघा मी कांद्याची पात टाकून हा लच्छा पराठा बनवला होता की नाही, तर तुम्ही मैद्याचा, गव्हाचा किंवा ओवा टाकून किंवा कसुरी मेथी टाकून सुद्धा हा पराठा बनवू शकता। गरम तव्यावर पराठा टाका, दोन्ही बाजूने तूप लावून सोनेरी होईपर्यंत भाजायचा आहे। तुम्ही असा लच्छा पराठा बनवलेला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हाही पराठा आपला मस्त झालेला आहे, छान लेयर्स पडलेले आहेत। शेवटी हलक्या हाताने दाबल्यावर थर मोकळे होतात। गरमागरम लच्छा पराठा, वरून बटर आणि बाजूला पालक पनीरची भाजी, असा मस्त बेत असेल तर तुम्ही 2 घास जरा जास्तच खाणार। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला सांगा। आवडली असेल तर शेअर करा। धन्यवाद।